ग्रामीण महिलांच्या उन्नतीसाठी कृषीप्रिय संघाची स्थापना आमदार शशिकला चुल्ले। भारत हा कृषीप्रधान देश आहे। कृषी उत्पादने व कृषी उद्योग व्यवसायासाठी शेतकऱ्यांच्या बरोबर महिलांचाही सहभाग मोलाचा आहे। आपल्या मातीवर आपले प्रेम असलं पाहिजे। जगाचा पोशिंदा शेतकरी आहे। अन्नधान्य व इतर कृषी उत्पादने पुरवित असतो। केंद्र सरकारने समृद्ध शेतीसाठी विविध योजना आणल्या असून त्या योजनेचा लाभ कृषीप्रिय महिला रयत उत्पादक कंपनीच्या मार्फत उत्पादने अल्प खर्चात महिला व शेतकरी कुटुंबियांना मिळत आहे। याचा लाभ महिलांनी करून घ्यावा व शेतीपूरक विविध उद्योगधंदे सुरू करून आपली आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन आमदार शशिकला चुल्ले यांनी केलं। त्या बेडकेळ येथील कृषीप्रिय महिला रयत उत्पादक कंपनीच्या 4थ्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या। प्रमुख पाहुण्या म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकारी रेखा कारभारी या उपस्थित होत्या। या सभेची सुरुवात शेतकरी गीताने करण्यात आली। त्यानंतर झाडाला पाणी घालून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। स्वागत व प्रास्ताविक संघाच्या अध्यक्षा चंदन मुरापट्टे यांनी करून कंपनीच्या कार्याचा आढावा घेतला, तर विद्या संघाणे यांनी अहवाल वाचन केलं। यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या रेखा कारभारी म्हणाल्या, कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं चालवण्यात येत असलेल्या विविध कृषी उत्पादने, बी बियाणे, आधुनिक विकसित करण्यात आलेली शेती अवजारे, खते यासह शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असं सांगितलं। आरजी टोमणे, हालसिद्धनाथ साखर कारखाना व्हाईस चेअरमन पवन पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी आमदार शशिकला चुल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विधवा वृद्धापवेतन व आरोग्य मदत व पेन्शन योजना मंजुरी पत्राचे लाभार्थ्यांना वितरण आमदार शशिकला चुल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमास उपाध्यक्षा वैशाली खराडे, संचालिका सुजाता थरकार, महादेवी बन्ने, सरोजिनी कांबळे, वनिता आरके, मनीषा पडलिहाळे, राजश्री पाटील, कुंदन निरवणे, बिस्मिला अपराज, हाल शुगरचे संचालक जयकुमार खोत, शरद जंगटे, युनुस मुल्लानी, जवारचे संचालक सुनील नारे, कृषी अधिकारी दीपक कौजलकी, आरजी टोमणे, अण्णा पाटील, बाबासाहेब उपाध्ये, रमेश पाटील, मलगोंडा पाटील, सुरेश खोत, आदेश कुलकर्णी यांच्यासह नाबार्डचे विकास यादव, रयत केंद्राचे कोऑर्डिनेटर एस नागराज, आदेश कुलकर्णी यांच्यासह बेडकियाळ, भोज, कारदगा, बारवाड, मांगूर, चांद शिरदवाड, ढोणेवाडी, गळदगा, मानकापूर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। धनया खराडे यांनी सूत्रसंचालन तर वनिता आरके यांनी आभार मानले। बेडकियाळहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे। तर आम्ही काय चालू असतो, आई तरी अन्न देणारच, परंतु अन्न पिकवणारे पण पाहिजेत ना। त्याला आपण काय म्हणतोय, शेतकरी आहे ना, फार्मर म्हणतोय, शेतकरी म्हणतोय, रयत म्हणतोय। आणि आमच्या देशाचं मनका म्हणजे कोण आहे, शेतकरी आहे। एकाकडे शेतकरी आहे आपला मनका, आणि आपल्या देशाचं 2 डोळे आहेत, एक शेतकरी आणि एक जवान। हे तरी माहित आहे आता सगळ्यांना। तर आज शेतकरी पीक पिकवला नाही तर आम्ही तुम्ही जगू शकत नाही। म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी आणि जिथं बघा तुम्ही भारतात नंतर किसान सन्मान योजना सुरू केलं। ह्याचा किसान सन्मान योजनेचा अर्थ काय आहे सांगा, ह्या नावामध्येच किती छान अर्थ आहे। किसान म्हणजे शेतकरी, परंतु मोदीजी आल्यानंतर झालं। गेल्या वेळेला मी मंत्री होतो त्यावेळेला कर्नाटकमध्ये आमचं भाजपाचं सरकार होतं। आपल्या मुख्यमंत्र्यांनी किसान सन्मान मध्ये परत 4000 रुपये देत होतं तुम्हाला। 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत होतं। आता किती यायला लागलंय, ಬೈಲಹೊಂಗಲ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ತಾಲೂಕಗಳು ಯಾವಂತಂದ್ರೆ ಮುಂಚೆ ಬರುವಂತ ತಾಲೂಕಗಳಂತಂದ್ರೆ ಅಥಣಿ, ರಾಯಬಾಗ್, ಗೋಕಾಕ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ, ಹುಕ್ಕೇರಿ ಇವು 5 ತಾಲೂಕಗಳು ಬರ್ತಿದ್ವು। ಇವಾಗ ಏನಂತಂದ್ರೆ ಹೊಸ ತಾಲೂಕಗಳಾಗಿದಾವಲ್ಲ, ನಿಪ್ಪಾಣಿ, ಕಾಗವಾಡ, ಆಮೇಲೆ ಮೂಡೇರಿ, ಈ 3 ತಾಲೂಕಗಳು ಮತ್ತು ಹಳೆಯ 5 ತಾಲೂಕಗಳು, ಹೀಗಾಗಿ 8 ತಾಲೂಕಗಳು ನಮ್ಮ ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾವೆ। ಈ ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ಕೇಂದ್ರದ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂತಂತಂದ್ರೆ ಕೃಷಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ